किती बोललो, किती प्रार्थना केलो, हात जोडलो, सगळे केलो. करू ना ताई, करू ना. अरे करू ना कोरोना मावशी. कोरोना बोलून कोरोना येऊन गेला. हातावर काम करणारी लोक राहतात इथे. सगळ्यांची मुलं बाळ, ही घाण, आजारपण, हे सगळं काढत काढत इथली लोक खूप त्रस्त आहेत खूप वर्षापासून. कारण जर 25 वर्षापासून काही झालं नाहीये तर आता परिवर्तन जर झालं, एखादा नवीन कोणी आला तर निदान आमचं म्हणजे आमचे हक तरी ऐकेल की ऍटलीस्ट थोडं का होईना आमचं काम करून दे. इथला जो समस्या आहे पाण्याची समस्या, म्हणजे पाण्याच्या समस्यापासून आज पण आपण पाण्यासाठी लढतोय ना, ह्याच्यावर मोठं दुर्भाग्य नाहीये. तर तुमच्याकडनं सगळ्यांकडनं जी झाली पाहिजे या इलेक्शनमध्ये काय असेल? नवीन उमेदवार जे पहिलेचे आहेत ते नाही पाहिजे आता. जुनेवाले काय करणार, मागचेच वादे आता देणार आणि ते पूर्ण तर होणार नाही, आम्हाला माहिती आहे. अगर कोई पैसे ले लेता है मतदान के दिन और वो बोलता है कि मेरे को विकास चाहिए, ऐसा आएगा नहीं ना, तो ऐसे लोगों को बैन करना चाहिए, करना चाहिए. जैसे नोटबंदी हुई थी. हाय, मी अमोल आणि आता मी विठ्ठलवाडीमध्ये आहे. विठ्ठलवाडी विनायक म्हणजे नेहरू नगर बोलतात या परिसरामध्ये. आणि विनायक मित्रमंडळ दिसतंय. या प्रभागातल्या ज्या समस्या ते जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. मला वाटतं की हा जो पॅनल आहे या इलेक्शनमध्ये 13 नंबर पॅनल म्हणून याची ओळख आहे. आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे मी टेलिकास्ट करणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की टेलिकास्ट विथ आर जे अमोल या शोची खासियत काय. तर हा सेकंड एपिसोड आहे आणि या सेकंड एपिसोडमध्ये लोकांना काय वाटतं, लोकांना विचारूया की त्यांच्या स्थानिक समस्या काय आहेत आणि विठ्ठलवाडीमधल्या लोकांचं मत काय याच्यावरती. सो वेळ न घालवता लेट्स गो, चलो. सगळ्यात मोठा इश्यू तो पाण्याचा आहे. हो, पाण्याचं. म्हणजे तुम्हाला रस्ते आणि ह्या गोष्टीवरून खुश आहात तुम्ही? हो, रस्ते वगैरे आमच्या इथे हे कधी केलं, हे कधी केलं? म्हणजे ते झाले काही महिन्यापूर्वी झाले. हे पण महादेव रायबळे म्हणून इथे माझे नगरसेवक आहे, त्यांनी केले. त्यांनी केलं. ओके ओके. त्यापूर्वी नव्हतं? त्यापूर्वी नव्हतं. मग हे त्यांनी का केलं असेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, ते कार्यकर्ते जुने इथले, त्यांच्या चाळीशी संपर्क चांगला आहे वगैरे. ओके ओके. हो. तर त्या काकी पण आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. हा काकी, तुम्ही काहीतरी बोलत होतात? नाल्याचं पाणी भिंत पडली आहे ना, तर ते पाणी सगळं घरात येतं. आम्हाला त्रास होतो, आमचे सामान सगळं खराब होतं. दर पावसाळ्याला प्रॉब्लेम होतो. त्याचं कोणी बंदोबस्त करीत नाही. डेपोवाला पण भिंत घालत नाही आणि कोणीच बघत नाही. तेवढ्या पुरतं नगरसेवक बोलते आम्ही करतो करतो, कोण नाही करत. मग आता हे तर जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी हे काम केलेलं आहे. हे केलंय ना, केले तर केलंच म्हणणार ना आम्ही. अच्छा. हे भिंतीचं काम आहे ना, ना पाऊस पडला ना जास्त सगळं पाणी आज घरात नाही येत. मला एक गोष्ट सांगा, आता तुमच्या मनातला नगरसेवक कसा असावा? चांगलंच पाहिजे ना, आमची सोय करणारा. म्हणजे आता वर्षानुवर्ष त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. असं काही वाटत नाही की एक परिवर्तनासाठी नवीन चेहरा, नवीन गोष्टी काहीतरी झाल्या पाहिजे, तर विकास होईल, असं नाही वाटत? वाटतं ना. विठ्ठलवाडीतल्या विनायक कॉलनीमध्ये आपण आहोत. तिथे काही महिला वर्ग जमलेले आहेत. मला वाटतं की हे लोक, मगाशी एका दुकानात गेलो होतो, त्यांनी सांगितलं की इथे पाण्याची मोठी समस्या आहे. यहाँ पे पानी की बहुत दिक्कत है. हाँ हाँ है. कोई आता है? नहीं था पर अभी है. ये कब नहीं था? कोविड से पहले नहीं था? हाँ, कोविड से पहले नहीं था. कोविड होने के बाद तुरंत चालू हो गया. हाँ, तुरंत चालू हो गया था. अभी प्रॉब्लम है पानी का. आणि सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला काय वाटते या पूर्ण विठ्ठलवाडीमध्ये? काय सांगायचं तुला, त्यांनाच विचार. पाण्याचं आम्हाला पाणी नाही येते, मच्छर काय चावतो, मग अजून सगळं त्रास आहे इथे. कचऱ्याचं टेन्शन. आणि ते भिंत डेपोवाले भिंत तर बांधत नाही, काही नाही, नुसतं आज देऊन बसतात. सगळे घाणीचं मच्छर, सगळे घाण इथंच टाकतात ते. ओके. मतदान मागायला कचरे का जो है पैसा वो टैक्स में जोड़ दिया है. अब कचरे गाड़ी कभी आता कभी नहीं आता है. हम लोग नाले में डाल देते हैं. अब मच्छर हो जाता है बहुत सारा. क्या करें? ये हम लोग कर रहे हैं और हमारे कोई भुगतना पड़ रहा है. हाँ. अभी इलेक्शन होंगे, अगर ये लोग आते हैं आपके दरवाजे पे इस बार दरवाजा खटखटाने, तो आप क्या एक चीज मांगोगे उनसे कि क्या चाहिए आपको? ये हम पानी मांगेंगे, बोले हमारा कॉलोनी सुधरो, हमारा कॉलोनी सुधरो. और क्या मांगेंगे? कचरा सही कर दो. गाड़ी रोजाना मांगता है. ये भीति का जो दीवार है, ये कभी हवा आता है पानी इधर ठेल देता है. हाँ, तो गुस्सा आता है सब देखते हुए? अभी गुस्सा तो आएगा ना, क्यों नहीं गुस्सा आएगा. हाँ, इधर कचरा बिचरा सब है, क्या गुस्सा नहीं आएगा? मच्छर ले चावते, पाणी ले भरते इथं, घराघराला पाणी भरते. चलो अगली बार जरा सोच समझ के जो भी करोगे आप लोग, आप ही को यहाँ पे रहना. हम तो मीडिया वाले, हम आके चले जाएंगे, हम दिखाएंगे, यहाँ पे टेलीकास्ट ही करेंगे, लोगों को बताएंगे इस परिस्थिति कि यहाँ पे जो सुधारना होनी चाहिए उसके लिए होना चाहिए. हाँ, उसके लिए नागरिक भी उतने ही जिम्मेदार होते. हम ऐसे लोगों को चुन के देते जो हमारा विकास का वी भी नहीं करता,
और फिर उसके बाद हमारे लग जाते हैं मानते। टैक्स में जो पैसा जोड़े है ना कचरे का, तो कचरा गाड़ी आना मांगता है ना, नहीं आते हम लोग नाले में डाल देते हैं। 2 दिन 4 दिन कितना कचरा रखेंगे, कितना दिन घर में रखेंगे। बघा एक खरी गोष्ट आहे, परिस्थिती आहे. ते म्हणतात की 2-4 दिवस आम्ही कचरा किती साठवून ठेवणार, फेकणार कुठे, जागा कुठे, आम्हाला जागा द्या आणि कचऱ्याचे विल्हेवाट लावा, ही विनंती आहे. चला अजून या विठ्ठलवाडी परिसरात आपल्याला फिरायचं बाकी आहे. सो अजून काही ठिकाणी जाऊया. लेट्स गो. भाई हा तो कचरा आहे जिकडे लोक टाकतात आणि लोकांच्या घरात मच्छर होतात असं लोकांनी स्वतः सांगितलं आहे. आणि ही परिस्थिती विठ्ठलवाडी ही ह्या गल्लीत, तिथून आपण बाहेर पडलो. आता हा बघा नाला आहे, हा नाला दिसतो तुम्हाला, हा जो नाला आहे हा नाला बघा अगदी बाजू. लोक कचरा टाकणार कुठे, लोकांचं मत पण ते बरोबर आहे. 2-4 दिवस घरात कचरा ठेवून शेवटी तो जो कचरा आहे घरातला तो या ठिकाणी टाकला जातो आणि दुर्गंधी वाढते, मच्छर येतात, रोगराई वाढते. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या समस्या ज्या आहेत ह्या परिसरातल्या आहेत. मोठा नाला आणि कौन है आप लोगों को? नहीं यही है, मैदान नहीं है? नहीं मैदान नहीं है, और इधर पे भी चिल्लाते हैं लोग। अच्छा, इधर खेलते हो तभी चिल्लाते लोग. तू स्कूल में जाता है? कितनी में? 8th में. तो मैदान नहीं, इसलिए तुम लोग को सड़क पे खेलना पड़ता है. हाँ, ये तुमको नहीं लगता कि ये बहुत बड़ी समस्या है हमारे देश में, हमारे मोहल्ले में, हाँ ये तो है ना? तो अभी इलेक्शंस होने वाले हैं. क्या ये जो इलेक्शन में जो लोग वोट आके आपके मम्मी पापा आपके घर वालों को लेंगे, उनको नहीं पूछोगे कि आप हमको मैदान दोगे क्या? हाँ ये तो पूछेंगे, पूछेंगे ना. तो बोलो उनको कि मैदान चाहिए. मैदान चाहिए हमको। देखो यहाँ पे एक मैदान नहीं है. बच्चों को कैसा लगता है देख के? अच्छा तो नाही लागताय, है ना? राग येतो? नाही येत, राग नाही येत. नाही. मला एक सांगा, या मुलांना आता खेळायला मैदान नाही आहेत, सुव्यवस्था नाही आहे, स्कूलसाठी लांब जायला लागतं मुलांना? नाही, स्कूल तर आहेत, कॉलेज पण इथे आहे, हां. पण मैदान वगैरे काय स्पोर्ट्स वगैरेचे हे काही नाही आहे. ग्राउंड मग यावेळी इलेक्शन्स होतील, त्या इलेक्शनमध्ये जो कोणी येईल तुमच्याकडे, तर हे तुम्ही बोलणार त्यांना की मुलांना एक मैदान द्या? आम्ही तर आता जे येत आहेत ते वोटिंगसाठी येतात, तेवढ्यापुरतं हा म्हणून जातात. ते किती वर्ष, आता आम्ही किती 35 वर्ष झाली इथे आहेत. विठ्ठलवाडी या परिसरामध्ये सगळ्यात मोठ्या समस्या कोणत्या? पाणी, लाईट, वॉटर मीटर गटर ते. हा, आणि या पलीकडे ट्रॅफिक वगैरे? ट्रॉफिक तर काय नाही ते एवढं, पण फक्त कचऱ्यामधून उद्भवलेले विकार. ही देणगी कोणाची त्यांची? क्या अगर अभी इलेक्शन होने वाले हैं तो आपकी क्या राय रहेगी, या आप क्या चाहते हो? अब क्या बताऊं, यहाँ तो सब गंदगी तो बहुत ज़्यादा है, मच्छर बहुत ज़्यादा है, सफाई नहीं है इतना. और नहीं, जो सफाई नहीं कर रहे, क्या उनको साफ नहीं करना चाहिए यहाँ की जनता? सफाई क्या, अभी पहले महानगर पालिका वाला करता था, अभी कोई कॉन्ट्रैक्ट दिया है, वो लोग भी बराबर नहीं साफ करता. और बोलते गीला कचरा अलग दो, सूखा अलग दो, छांट के दो. अभी वापस आता हूँ, लेता हूँ, तो उसमें वो रह जाता है फिर कचरा. वो बोल के जाएगा छांट के रखो, आता ही नहीं वापस. सीधा मैं तो कभी जला देता हूँ, नहीं तो उधर ला के डाल देता हूँ नाले में. वो नाले में नहीं, वो अपना कमला देवी कॉलेज है ना, वहाँ डब्बा रखा है ना, उधर डाल देता हूँ. विठ्ठलवाडीमध्ये आल्यानंतर काही यंगस्टर्स जरी मला भेटले, कॉलेज स्टुडंट आहेत, मला वाटतं तुम्ही या कॉलेजला येता बरोबर? आता तुम्ही कुठून, सगळे लांबून येता? लांबून येतो, बदलापूर, अंबरनाथ त्या साईडून. मी कल्याणवरून येतो. ओके. आता तुम्ही येताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो या ठिकाणी कॉलेजला पोहोचण्यासाठी? ट्रॅफिक खूप असते, ट्रेन टायमावरती नसते, रस्त्याला खड्डे खूप असतात, खूप त्रास होतो. नंतरला कॉलेजमध्ये आल्यावरती सर बाहेर उभा करतात, हे करतात, पनिशमेंट देतात, त्यामुळे त्रास होतो खूप. ट्रॅफिक खूप असते पण रोड. पण इकडे किती फर्स्ट इयर सेकंड इयर कितीला आहे? 12th आहे. म्हणजे 10th नंतर या कॉलेजला तुम्ही का निवडलं? जवळ पडतं म्हणून की समस्या पाहिजे होते म्हणून? नाही, जवळ पडतं तेव्हा आम्हाला माहिती पण तेवढ्या समस्या होती येताना. आणि तेव्हा आम्ही घाईमध्ये याच्यामध्ये ऍडमिशन केलं, नंतरला आम्हाला माहिती पडलं की खूप प्रॉब्लेम आहेत पुढे जाऊन. बघा, बाहेरून आलेले जे विद्यार्थी आहे विठ्ठलवाडीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना त्रास होतोय. म्हणजे ते आले होते त्यांना त्रास कमी हो म्हणून, पण त्यांना खूप जास्त त्रास झाला बरं. आणि वरून एक मेन काय, इकडं स्टेशनच्या बाहेरच लगेच कॉलेज आहे ना, त्यासाठी आलो होतो, पण ट्रेनच लेट आहे, काय अजून लेटच होतो तरी. तुम्हाला या पूर्ण, आता तुम्ही लोकॅलिटी पाहिली असेल,
इकडे जर सुधारणा व्हायची असेल तर काय गोष्टी तुम्हाला ॲज अ यंग म्हणून वाटतात की काय गोष्टी एका भावी नगरसेवकाने कराव्या? कॉलेजच्या बाहेर कचरा लय होतो. आणि इथं पोरींना पण छेडतात 2-4 पोरं, ते पण जरा बघितलं तर चांगलंच होतं. म्हणजे आतंकवादी गुंडेगिरी ती कमी करावी. आतंकवादी पण आहे तिकडे. सुधारणा झाली पाहिजे कॉलेजच्या बाहेर. कचरा बिचरा खूप असतो पोरींवरती. म्हणजे आपण एखाद्या लोकवस्तीमध्ये गेलो तर तिकडे आणि वरून मेन गोष्ट काय आहे, कॉलेज आणि कॉलेजच्या लवकर जवळ सिगरेटची टपरी नाही पाहिजे. इकडं बाहेरच गेलं कॉलेजच्या बाहेरच 3-4 टपरी आहे. आता मला एक सांग की एक यंगस्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं या सुधारणा होतील अपकमिंग जे इलेक्शन येतं? आता झाले तर पाहिजे, म्हणजे आम्हाला तरी नाही भेटलं पण पुढच्यांना भेटलं पाहिजे. मला हे नाही वाटत की वारंवार तेच होत राहिलं तर काय आपल्या देशाचं भलं नाही बोलत. एक गोष्ट तुमच्याकडनं सगळ्यांकडनं जी झाली पाहिजे या इलेक्शनमध्ये काय असेल? नवीन उमेदवार जे पहिलेचे आहेत ते नाही पाहिजे. आता नवीन उमेदवार नवीन उमेदवार नवीन येतील तेव्हा ते काहीतरी नवीन नवं काम करून पिढी, तरुण दाखवतील. पिढी पाहिजे ही आता. जुनेवाले काय करणार, मागचेच वादे आता देणार आणि ते पूर्ण तर होणार नाही आपल्याला माहिती आहे. म्हणजे जे नवे येतील ते करून दाखवण्याची आम्हाला अपेक्षा तरी आहे. अपेक्षा आहे. आणि ते म्हणजे तुम्हाला पक्षापेक्षा चिन्हविषयी काय घेणार? नाही त्याची काय करत. तुम्हाला इलेक्शन आणि जे करतं खरं मनापासून असतील, मनापासून करायला मनापासून करतील ते म्हणजे विश्वास लोकांचा तोडणार नाही. विश्वास नाही तोडला पाहिजे लोकांचा. चलो चांगले विचार आहेत आणि नक्की भविष्यात एक चांगला नगरसेवक मला वाटतं या विभागात मिळेल अशी आशा करतो आणि थँक्यू सो मच. थँक्यू. चर्चा चल रही है आप लोगों की? अरे हम लोग की चर्चा चले, देखो कितनी सारी गंदगी है, पानी इतना गंदा आ रहा है, कचरा है सब पानी में. सुनने पे भी बोलने पे भी कोई नहीं सुनता है. नहीं सुनते ना? नहीं, कोई नहीं सुनता है. गुस्सा आता है आप लोग गुस्सा आता है? बहुत गुस्सा आएगा भैया, इतनी गंदगी है, पानी खराब आ रहा है, बच्चे बीमार हो रहे हैं. हम साफ सफाई करें, सब आगे गंदगी करें, तो ऐसा थोड़ी होता है. कुछ लाइट बिल ज्यादा आ रहा है, हर एक तो प्रॉब्लम ही है, क्या करे. हाँ आप कुछ बोलिए. पीने खाने वाले सब बच्चे लोग बैठे रहते हैं इधर. एक भी पोल की लाइट नहीं है बीच में कि एक भी लाइट रहे. एक बार बल्ब बिगड़ जाएगा तो 15 दिन दौड़ते रहो तो जाके चालू करेंगे वो लोग. हाँ, स्कूल के बच्चे लोग ने साफ सफाई करते हर 15-15 दिन पे, पर इधर कोई झाड़ू मारने वाला नहीं, कोई कचरा डालने वाला फेंकने वाला नहीं, कुछ कोई सब प्रॉब्लम ही प्रॉब्लम है इधर. यहाँ तक एक पोल केबल डलवा के आप कर सकते हो. रोड पर कैसे केबल डलवा के एक साइड पे कर रहे हैं. इतना 50 रूम का चाल है, वहाँ से खम्बा से रोज तार टूट जाता है हम लोग का. बिल बराबर भरते हैं. कितना बड़ा प्रॉब्लम है हम लोग का. मुझे एक चीज बताइए, अभी प्रॉब्लम नहीं है लाइट का. नाही अभी आता जे नगरसेवकचे इलेक्शन होतील कसा उमेदवार तुम्हाला त्या ह्या विभागातून हवा असेल? आम्हाला चांगला हवे. चांगला हवा. हो, कारण सुविधा करू शकते, गरिबांना समजू शकते. असा तुम्हाला उमेदवार हवा है? नहीं है मेरे को किसका ना डर नहीं है ना किसका परवाह है. हम लोग का जो बात रहता है एकदम खुल्लम खुल्ला रहता है. हाँ. किसी को डर रहेगा, घर मेरा नहीं चला हम रहे, लोग को हमारे आदमी सुविधा- कमा के चला रहे हैं. सुविधा आते हो नहीं है हाथ तो जोड़ के मतलब वोट लेके क्या चले जाओगे. 5 साल तक जनता मरी है, देखने थोड़ी आते हो कि एहसान कर रहे हो हम पे. 2 जन को लाड़की बहन का दे रहे हो, 10 जन को नहीं दे रहे हो. मतलब क्या है, जब अरे काम बाबा, लगा, लाडली बहन का चाहिए ही नहीं. जब काम लगा तो हाथ जोड़ लिए. अपना काम निकल गया तो जनता भाड़ में जाए, मतलब ही नहीं है जनता से. करून घ्या गटरचा, तुम्हाला समजत. मी खोटं नाही बोलत भाऊ. घाण किती आहे बघा आमच्या मागं. भेटतो तुम्ही बोलाल ना, बोला या ना तुम्ही पण. हा बघा इथे ही जी परिस्थिती आहे. अरे खिडक्या खुल्या ना, वाचतो घरात. बघा आम्ही इथं राहतो भाड्यानं, ते लोक भाडोत्री सगळे. बघा बघा तुम्हाला जाऊतो. बघा कुठं पाणी जाईल, चंबूरचं कुठं इथं आहे, मग कुठं हे रस्त्यावर पाणी येतं बाळा, माहिती आहेस का. इतका त्रास होतो आम्हाला, मच्छर इतके चावरले ना. त्याच्यामध्ये मलेरिया होईल, डेंग्यू होऊ शकतो. हे गटर बघा, संडास सगळं मोकळे इथं. हा कळलं मग पाणी सगळं हे बिकट अवस्था आहे यार इथल्या लोकांची. मग त्रास आहे आम्हाला ना. म्हणून तर लोक नाराज आहेत तुमच्यावरती. मला वाटतं आपण नगरसेवक किंवा जरी नसाल तरी आपली जबाबदारी आहे या ठिकाणी थोडंसं. तयार आहे ना लोक. बघा हे काय काय म्हणताय तुम्ही? हे करून द्या, आम्ही मत द्यायला तयार आहे ना. अरे इकडे फेक दो. त्याला येऊ दे मग. कचरा फेंक के कैसा लगता है? कचरा फेंक देते हो आप तो कैसा लगता है? अच्छा रहेगा. अच्छा लगा. कितने दिन का कचरा हो जाता है यहाँ पे? क्योंकि मैंने सुना है यहाँ पे गाड़ी आती नहीं है. नहीं आता है. नहीं आता ना जल्दी.
जल्दी नहीं आता। अब आया आपने फेंका, कैसा लगा? अच्छा लगा। अच्छा लगा, खुशी हुई? हाँ खुशी हुई, तो स्माइल करके बोलो. हाँ खुशी हुई. बघा खुशी झाली आहे, कचरा फेकून खुशी होते लोकांना. 4-5 दिवसातून गाडी येते असं यांचं मत आहे, माझ्या इथल्या लोकांचं. मला खरी परिस्थिती तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न आहे. आणि इकडे काही जण आहेत जे कचरा फेकायला येतात, यांना देखील आपण विचारूया. महिला ज्या आहेत, कचरा कितने दिन के बाद आता है यहाँ पे गाड़ी? डेली आता है, दोनों टाइम डेली आता है, तो ये टाइमिंग होता है क्या? हाँ, चलो अच्छा है, क्योंकि हमको कुछ लोगों ने कहा कि कचरे की गाड़ी नहीं आती, वहाँ तक नहीं पहुँचती. नहीं आती है, रोज आती है, रोज सुबह आती भी है। आती है, शाम को वो मुझे लगता है लोग टाइम पे नहीं डालते होंगे शायद. टाइम पे नहीं डालते हैं. क्यों नहीं डालते हैं? उन लोग को गीला कचरा सूखा कचरा अलग रखने में बहुत तकलीफ होता है, इसके लिए नहीं डालते. हम अलग रखते हैं, सुबह भी डालती हूँ, शाम को भी डालती हूँ. चलो, मतलब आप नियम का पालन कर रहे हो. हाँ, मैं अलग अलग लाई थी कचड़े अभी. अच्छा लगा आपको कचरा डालना? हाँ, गाड़ी आती है रोज, अच्छा लगता है. घर में क्या कचरा बात, रहता है, क्या बास बात. आता है. वो तो सही है. हमारा घर हम नहीं अच्छा रखेंगे तो कौन? नहीं, गाड़ी बराबर आता है, रोज आता है. बघा, काही लोकांचं मत आहे इकडे गाडी येते, काही लोकांचं मत आहे गाडी येत नाही. खरी परिस्थिती इथल्या स्थानिक लोकांनाच माहिती आहे. मी टेलिकास्ट करण्याचा हा प्रयत्न माझा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं पाण्याची समस्या आहे, बरं पाण्याची समस्या झाली, परत तुमचे रस्ते समस्या, लहान मुलांना खेळायला मैदान नाही, आरोग्याची समस्या आहे, भरपूर समस्या आहे. हो, टपरीवरती येतात कसल्या गोष्टींची चर्चा होते? टपरीवर सगळ्या ही जागा अशी आहे ना, इकडे पूर्ण तुमच्या देशभरातली चर्चा इथंच होतात. तुमच्या राजकारणापासून सगळं समाजकारण, राजकारण, आरोग्य, विरोध सगळं ह्या ठिकाणी चर्चा होती. ही चर्चा आता आपल्या या विभागातली चर्चा सुद्धा आहे. बरोबर. विठ्ठलवाडीमध्ये यावेळी इलेक्शन होणार आहे. अनेक उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी आपल्याला इच्छा व्यक्त केली आहे. बरोबर. पण तुम्हाला या टपरीवरती बसताना सगळ्यात जास्त नावं कुठल्या, म्हणजे पक्षाचं नाव नाही घ्यायचं आहे, पण तुम्हाला या कसं आहे बघा, ज्याला लोकांविषयी आस्था आहे, बरं, जो समाजकारण जास्त भर देईल तोच निवडून येईल. आणि सध्या कसं लोकांना आता बदलच पाहिजे. बरोबर. आणि लोक कसं जो काम करायला त्यांना नाही का लक्ष देऊन त्यांच्यावर हे करणार आहे. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. बरोबर. ठीक आहे. कसा उमेदवार निवडून आला पाहिजे या भागात? चांगला उमेदवार निवडून पाहिजे. सर्वांना काय असं असते, चांगला उमेदवार पाहिजे. बरोबर. तुम्ही रिक्षा चालक आहात, बरोबर. रिक्षा चालवताना तुम्हाला रस्त्यात खड्डे दिसतात, ट्रॅफिक दिसतो, त्यांना पण दिसतं ना. त्यांना पण दिसतं, पण काही नाही इलाज आहे. मग तेव्हा ते बघतात आणि त्यांच्याकडे काय गाडी असते? गाडी असते, मोठमोठ्या गाड्या आहेत. आम्ही काय छोट्या गाड्यावाले आहेत. आम्हाला खड्डे झेलले, त्यांना खड्डे नाही झेलत. ते मोठमोठे चाक आहेत त्यांचे. मग आता इलेक्शन होणार आहे, तुम्ही ठरवलंय यावेळी बदल? आता इलेक्शन अजून टाईम आहे, जानेवारीमध्ये. तो पण 1 महिना पडलाय. पण या 1 महिन्यामध्ये नाही का लोकांचे विचार बदलतात. आता भले लोक काय माहिती आहे का, आता तुमच्याकडून पैसे खातील आणि दुसऱ्याला करतील ना. तू आहे तुमच्याबरोबर, मग त्याचं हे नाही ना, सांगू नाही शकत ना तुमच्या मनात काय, माझ्या मनात काय. साधारण उदाहरण तूच. इकडे एक चर्चा असते, म्हणजे आपण बोला. मला एक सर सांगा, मराठी येतं की हिंदी बोलू? हिंदी. मुझे एक चीज़ बताइए, ये जो होता है ना, जब इलेक्शन आते तो हम लोग हमेशा सुनते हैं, हम लोग हमेशा हमारे कानों पे एक चीज़ आती है कि पैसा बांटा जा रहा है, पैसा बांटा जा रहा है. कभी मिला है जिंदगी में पैसा? कभी नहीं मिला है. ये तो जो गलत लोग हैं वही गलत अफवाह फैलाते हैं. कभी नहीं मिला है. नहीं मिला. नहीं मिलेगा तो भी तो नहीं लेंगे. नहीं मिलेगा. नहीं लेंगे. और जो ले लेते हैं वो 5 साल का जो विकास के नाम पे भी नहीं दिखता हमें. वो गलत लोग खाली ऐसा बयान करते हैं. नहीं, जो लोग ले लेते हैं पैसे, उनके लिए क्या कहोगे? उनके लिए बोलूंगा कि उनको नहीं लेना चाहिए. तो फिर विकास के लिए काय के लिए इच्छा कर रहे हैं? जब वो पैसा ले रहे हैं तो काम का इच्छा क्यों रखते हैं फिर? सही है, ये बात तो सही है. अगर कोई पैसा ले लेता मतदान के दिन और वो बोलता है कि मेरे को विकास चाहिए, ऐसा होगा? नहीं ना. तो क्या ऐसे लोगों को इस बस्ती में या मोहल्ले में रहने का कोई अधिकार है? नहीं, क्योंकि छोटे मोटे हम सुन के हमको नहीं पता कौन लेता है कौन नहीं लेता. बट आपको ये लगता है ये गलत है? गलत है. तो ऐसे लोगों को बैन करना चाहिए. जैसे नोटबंदी हुई थी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण म्हणजे चाय पर चर्चा केली. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया, आणखीन चर्चा वाढूया, बघूयात या विठ्ठलवाडीतल्या लोकांना काय वाटतं ते. राम काका. राम. माझं नाव अमोल आहे, मी चॅनलमधून आहे. हा जो तुमचा मार्केट एरिया आहे, पूर्वीमध्ये आणि आतामध्ये काय फरक जाणवतो? फरक आहे ना भरपूर. एवढी गर्दी होती, चालायला होत नाही माणसाला, त्रास होतो. आता
दुकान आहे, दुकानच्या पुढे हातगाडी आहे, हातगाडी पुढे मोटरसायकल आहे, मोटरसायकल तिकडे रस्ता आहे. काय वाचतं का इकडं? अच्छा. एवढं त्रास आहे माणसाला, सिंगल माणसाला जायला त्रास होतो. ओके. एवढं फरक झाले. पहिलं तर काय मोकळी जागा होती, आता काय एवढी मार्केट वाढली, कोणी काय बघत नाही, काय नाही. मग काय आता या इलेक्शन मध्ये काय तुमच्या डिमांड असतील? जो कोणी उमेदवार असेल. उमेदवार आता तर काही माहिती पडत नाही, पण आता आहे, बघू काय असेल तर. क्या बोलता सर, कशात कसं चाललंय धंदा पानी? बढ़िया बढ़िया चल रहा है. हिंदी बोलू मराठी? हिंदी हिंदी. धंधा होता है? हाँ धंधा होता है ना, भगवान की कृपा है, ऊपर वाले का कृपा है, बहुत है ना? अच्छा होता है है, ना? सब कोई दिक्कत नहीं. तो कोई आते यहाँ पे मतलब कभी किसी नेता को यहाँ पे आके बैग लेते हुए देखा आपने? नहीं ऐसा तो कोई नहीं आए, और ऐसा कोई जगह जरूरत पड़ा तो आ ही जाते हैं. आ जाते हैं. आ जाते हैं जब जरूरत पड़ता है तभी आते हैं. तभी आते हैं. नहीं तो नहीं आते. बाइक की कह के ले आएंगे. हाँ, खाली अच्छा रहने से हो जाएगा, सब समस्या का हल हो जाएगा. सब कुछ अच्छा होना चाहिए, ऐसा चीज जैसे क्या अच्छा होना चाहिए? सब कुछ झगड़ा झंझट ये वो लन फन, रोड अच्छा चाहिए, पानी चाहिए, दवा चाहिए, सब कुछ चाहिए ना. हॉस्पिटल चाहिए, हॉस्पिटल चाहिए, सब कुछ चाहिए ना. स्कूल तो अच्छा रहेगा. स्कूल कॉलेज चाहिए, सब चाहिए. तो ये देगा कौन? कौन देगा? सरकार देगा ना, और कौन देगा दूसरा? और सरकार तक कौन पहुँचेगा? कौन पहुंचाएगा? यहाँ का जो नागरिक है, जैसे जो क्या बोलते हैं नगर सेवक है वो. तो अभी तो 3-4 साल कोई था नहीं. अभी 3-4 साल नहीं था, तो तब क्या किया आपने? कुछ नहीं. क्या करेगा? हम लोग काम करने वाले हैं, तो हम लोग क्या करेंगे? नहीं, इंतजार करने का ना आपने को. इंतजार होगा, इलेक्शन काम का. कर रहे हैं. हाँ. नहीं, हमको तो इलेक्शन का इंतजार करना होता है. हाँ. फिर वो आते, वोट लेते जाते, सब लोग हैं. सब अपने अपने जगह पे सब अच्छा है. नहीं, वो लोग आपके लिए कौन कमाए है? हुए ये लोग कोई जो नहीं है, जो नगर सेवक है, जो भी है, वो आपके लिए कौन है? साहब लोग. नगर सेवक साहब है ना. साहब बोलते हैं आप? हाँ, साहब ही बोलते हैं ना. क्या अब वो नगर और सेवक है, हम उनको साहब बोलते हैं. हाँ, और क्या बोलेगा? सब जन वही बोलते हैं, तो हम भी वही बोलते हैं. हमको बोलना पड़ता है. मतलब हाँ, नहीं बोलेंगे तो फिर क्या होगा? दुकान बंद पड़ जाएगा. दुकान बंद नहीं होगा. दुकान तो अपने हिसाब से चलाता हूँ हम लोग, किसी का दबाव से नहीं चलता है. राईट राईट. कोण इकडे बघत नाही, काय नाही, साफसफाई करत नाही, असेच चालू आहे. किती वेळ जाऊन कोणाला भेटायचं? नगरसेवकाला भेटलो, स्थानिक सगळे जाऊन काही करू शकत नाहीत. नगरसेवक जास्त लक्ष दिलं पाहिजे, पण देत नाही. नगरसेवक पण याला जबाबदार कोण आहे? तुम्हीच निवडून दिला ना. आम्हीच दिले, पण काय करणार आता? त्यांनी केला पाहिजे विचार आमच्यासाठी, पण ते विचार करत नाहीत. मग आता काय वाटतं तुम्हाला, कोण करून दिलं हे? आता कोण महानगरपालिका नगरसेवक कोण आता करतील काय समजत नाही आम्हाला. आम्हाला मागल्या महिन्यामध्ये म्हटले होते करतो आम्ही काम, आणि म्हणले आचारसंहिता लागल्यानंतर करू. आता आचारसंहिता किती दिवस? मागच्या महिन्यात 15-20 एक महिना झाला. आता डिक्लेअर कुठे झालं इलेक्शन? इलेक्शन डिक्लेअर झालं होतं. आचारसंहिता कुठून आली? त्यांची आचारसंहिता चालू झाली होती, त्यांनीच सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. आता काय माहिती कोण आहेत काय, मला माहिती नाही, त्यांचं नाव मी काय घेत नाही. पण ही परिस्थिती खूप भयान परिस्थिती आहे. इलेक्शनच्या वेळी येतात आणि नंतर येत नाही. येतच नाहीत. का की खूप त्रास होतो, बहुत तकलीफ होती. गंदा पास आता है बहुत. तो क्या अभी कोई आता है आपके पास, उनसे कोई समस्या बोलते हैं क्या आपकी? बोलते हैं, लेकिन वो लोग बोलते हैं बनवाऊंगा, बनवाते ही नहीं है. इलेक्शन के टाइम आते हैं. हाँ. आप कब लास्ट टाइम कब मिले? बहुत दिन हो गया. बहुत दिन हो गए. म्हणजे यांचे पोस्टर बॅनर हे सगळं दिसणार, पण इलेक्शनच्या वेळी. आता इकडे पण आहे आमच्या बाजूला बा गटर. अच्छा, इकडे पुढे बघा, या सगळ्या ज्या महिला आहेत या आम्हाला बघून इथे जमा झाल्यात, आणि आता ते म्हणतात की आमच्याकडे पण चला. आता बघा, आम्ही हे सगळं परिस्थिती आहे ह्यांच्याकडनं जाणून घेऊया. जरा आपण तिकडे जाऊया, त्यांच्या वस्ती, त्यांच्या गल्लीत जाऊया. आम्ही लोक कसं राहायचं? कसं राहायचं कारण आहे ना, आम्हाला 15-15 हजार रुपये सगळ्यांनी मिळून 15-20 हजार असे आम्ही खर्च करतो. एकेकाच्या घरातनं 300, 400, 500 रुपये काढायचे आणि हे गटर साफ करायचे. पण लाईन चोकअप असल्यामुळे 15 दिवसात पुन्हा परत ते चाल. खूप त्रास आहे आम्हाला या गोष्टीत. आहे बघा, कचऱ्या, लहान मुलं आहेत. परत लाईनी बघा कुठे आहेत आमच्या, पूर्ण लाईनी आहेत ना, पूर्ण गटाराच्या ह्याच्यामध्ये आहेत. मग ते पाणी घाण आमच्याच म्हणजे एरियामध्ये नेहमी डेंग्यू, टायफॉइड हे साथ चालूच असते. कुणाचा मुलं आजार, कोणाचं काय आजार, मोठा माणूस आजार, एवढा भयंकर. आणि थोडं जर पाऊस आला की पूर्ण चाळ भरून जाते पाण्याने. गुडघ्यापर्यंत पाणी भरतो भरपूर. हो, गुडघ्यापर्यंत. हो, या ना तुम्ही इकडे येऊन जा ना. हातावर काम करणारी लोक राहतात इथे. सगळ्यांची मुलं बाळं, ही घाण, आजारपण हे सगळं काढत इथली लोक खूप त्रस्त आहेत खूप वर्षापासून. पण इथल्या कुठल्या समस्यांना समाधान आतापर्यंत मिळालेलं नाहीये, कोणालाच नाही. पण यावेळी काय वाटतं, यावेळी आता गेले म्हणजे 3.5-4 वर्ष कोणी कार्यरत नव्हता नगरसेवक,
आणि आता इलेक्शन महानगरपालिकेचे पार पडणार आहेत. तर यावेळी त्या नागरिकांच्या हातात आहे, त्यांना परिवर्तन हवं आहे की काय असेल ह्या विठ्ठलवाडी या परिसरातला जो उमेदवार. एरियामध्ये आम्हाला वाटतं की परिवर्तन हवं, कारण जर 25 वर्षापासून काही झालं नाहीये तर आता परिवर्तन जर झालं, एखादा नवीन कोणी आला तर निदान आमचं म्हणजे आमचे हक तरी ऐकेल की ऍटलीस्ट थोडं का होईना आमचं काम करून देईल. बरोबर, आम्हाला असं परिवर्तन पाहिजे की बाबा आमचं म्हणजे आमची समस्याच मेन गटर आहे. हे बघा आम्ही राहतो, हा माझा घर आहे. अच्छा, हा बाबा घर, हा बेचाराचे घर आहे. बघा बघा कसं राहत असाल तुम्ही विचार करा. हा कसं राहत असाल तुम्ही विचार करा की हा बाबा मी जेवून निघाले तर हाच दर्शन भेटतो की नाही खरं सांगा. जेवून आपण पोट भर निघालो तर हिची दर्शन भेटतो की नाही खरं सांगा. कसं वाटतो आपल्याला, खूप वाईट वाटत असेल हा की बाबा ही जेवून उगलं कसं म्हणजे गारी येते आपल्याला. हा म्हणजे किती बोललो, किती प्रार्थना केलो, हात जोडलो, सगळे केलो. करू ना ताई, करू ना. अरे कोरोना बोलून करोना येऊन गेला नाही का. हा बरोबर आहे. पण हे काय आले नाही, एक नाही केलं. हे मला वाटतं करोनामध्ये आले पण नसेल. करोनामध्ये आले म्हणा. इकडे येऊन बघा हे सगळे. आता हा बेचारा येणं जाण्याची हा तमाशा आहे बघा. माहिती बघितला हा बघा सगळे चिंबूर, सगळे हे घाण वाहतो. ठीक आहे, हे नाली बनवायला सांगितलं बाबाला की बाबा सगळे हे बनवून दे, रिपेरिंग करून दे. सगळे गटर भरेल हे बनाएगा ना, मौसी बनाएगा, टेंशन नहीं लो. कौन बनाएगा? गब्बर सिंह बनाएगा. हाँ गब्बर सिंह बनाएगा, टेंशन नहीं लो. बनाएगा. यही देखो बगो पानी. ये क्या हो गया ना, सब तो अच्छा दिख रहा है मुझे यहाँ पे, सब अच्छा है. सगळे ते उंदिराने उकरून ठेवले. गटर मोहरीचं पाणी जात नाही, संडासाचं पाणी जात नाही, आमच्या जातच नाही. कधी साफ करायला लावतोच नाही, कधी नाही लावत. दादा रे लाव रे, बघ रे गटर असं भेजेगा ना मौसी, भेजता है, टेंशन नहीं लो, भेजेगा. गया आपके घर पे जाओ. तरी हे गोष्ट आहे आणि मी प्रश्न करतोय या गोष्टी पोहोचवण्याचा. सो जास्तीत जास्त लोकांना सांगा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत राहा. नमस्कार, मी अमोल आणि एका नावाची खूप चर्चा मी ऐकून होतो, तर ते नाव माझ्यासमोर आहे. ते म्हणजे राहुल काटकर सर आपल्यासोबत आहे. राहुलजी खूप खूप स्वागत. पहिली गोष्ट, मी तुमच्या नावाची चर्चा ऐकली आहे, तुम्ही समाजकारण खूप चांगलं करताय या ठिकाणी. अनेक लोकांनी मला सुचवलं, मी फिरत होतो, काही जण मला भेटले सुद्धा. तर मला ना तुमच्या या विभागामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, ते म्हणजे कॉमन क्वेश्चन आहे वॉटर मीटर गटर. आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो गटराचा आहे. नाले तुंबलेले आहेत, नाल्यांमुळे साफसफाईचं मोठं त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. त्यामुळे मच्छरांचा खूप मोठा या ठिकाणी एक झुंड आहे, तो रोज संध्याकाळी 6च्या नंतर दिसतो. या नॉर्मल समस्यांकडे, वॉटर मीटर गटर या समस्यांकडे तुम्ही एक इच्छुक उमेदवार म्हणून आता कदाचित या इलेक्शनमध्ये तुम्ही उभे राहणार आहात, तर याकडे तुम्ही कसं बघता? जसं आता आपल्या प्रभागामध्ये गटरांची पण खूप मोठी समस्या आहे. त्या गटरांमुळे गटर जर तुंबलेले आहेत, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात मच्छर येतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आहे ना, बरेचसे लोकांना आजार पण होतात. डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे रोग आहेत ते पसरत चाललेले. तर ह्याच्यावरती पण येणार एक ठोस उपाययोजना झाली पाहिजे, जेणेकरून आहे ना गटर जे आहेत आपले जे पूर्णपणे जर चांगल्या प्रकारे जर साफ झाले तर त्याच्यामध्ये आहे ना कुठे ना कुठे येणार पाणी तुंबणार नाही आणि घाण पण येणं राहणार नाही. जे आणि रोगराईला जरा विराम, रोगराईला जरा नाही पूर्णपणे आपण विराम लावू शकतो. जे जर बघा माणसाची जर इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे, ही गोष्ट आहे. आपण त्याच्यावरती जर फोकस केला, जर काम केलं त्याच्यावरती, तर ते नक्की होऊ शकतं. तिसरी गोष्ट, आपल्या इथं प्रभागामध्ये येणं एक ज्येष्ठ नागरिकांची देखील आहे. ज्येष्ठ नागरिकांना आज बसण्यासाठी एखादं चांगलं म्हणजे एक ठिकाण असतं, जसे उद्यान येते. पण उद्यानामध्ये पण कसं एक ज्येष्ठ नागरिक आज त्यांना करमणूक पण पाहिजे असते. फक्त एक लहान मुलांपासून आणि ज्येष्ठ हे दोन्ही आहेत ना खूप म्हणजे पिलर असतात. बरोबर. जर आपण बघायला गेलं तर आज वार्डाचे म्हणजे ना त्यांच्यामध्ये जीव असतो. लहान मुलं जिथे खेळताना दिसतील तिथं वाटतं की हा परिसर खरंच खूप चांगला आहे, सुशोभित आहे. आणि ज्येष्ठ पण जेव्हा तिथं फिरतात, त्यांचे आशीर्वाद लाभतात, तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक मन प्रसन्न असतं की बाबा नाही, आमच्याबरोबर आमचे घरचे पण सर्व सुखरूप आहेत, चांगले निरोगी आहेत. तर ही गोष्ट पण कुठे ना कुठे ना आपल्याला त्याच्यावरती पण लक्ष द्यावं लागेल.
तुम्ही आता इलेक्शनमध्ये समजा तुम्हाला तिकीट मिळालं किंवा तुम्ही उभे राहिलात तर प्रामुख्याने तुम्ही कशावरती भर द्याल? कारण तुम्ही मला खूप चांगलं बोललात, तुम्ही कुणावरती टीका टिप्पणी नाही केली आणि तुम्ही सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह बोललात, तर ते खूप चांगला एक मेसेज जातो समाजामध्ये. काय वाटतं तुम्हाला, राहुल काटकर म्हणून तुम्ही या विभागातून जर उभं राहिलात तर कोणत्या गोष्टीवरती फोकस दिला जाईल? कारण या ठिकाणी हॉस्पिटल जवळ नाही आहे, या ठिकाणी कॉलेजेस जवळ नाही आहेत, मूलभूत सुविधा नाही आहेत. तर राहुल काटकर जर निवडून आले किंवा ते उभे राहत आहेत आणि जर लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला तर राहुल काटकर ॲज अ उमेदवार म्हणून काय करून दाखवतो? बघा, उमेदवार म्हणून आपण करण्याची इच्छाशक्ती असेल तर बरंच काही गोष्टी होऊ शकतात. ज्यावेळेस आपण काम करायला जातो, पहिला तर मुख्य जो आमच्या इथला जो समस्या आहे पाण्याची समस्या, म्हणजे पाण्याच्या समस्यापासून आज पण आपण पाण्यासाठी लढतोय ना, ह्याच्यावर मोठं दुर्भाग्य नाही आहे. तर आज आहे ना, माणसांना जर पाणी जर चांगलं भेटलं तर कुठे ना कुठे त्यांचं आहे ना आरोग्यावरती पण देखील आहे ना त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट होतो. माणसाचं घर पण आहे ना एक निरोगी राहतं, एक घरात पण खेळतं वातावरण राहतं, कारण की चांगलंच आहे असं तर. दुसरी गोष्ट आहे जसे गटरांची झाली, गटरांच्या पण समस्यांपासून आपण तोडगा काढायला जे म्हणजे परमनंट सोल्युशनवरती आपण काम करू त्याच्यावरती. येणाऱ्या काळामध्ये आपण जसं म्हणजे जाहीरनामा येईल त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये विजनरी पण दाखवू आपले काय काय नाही ते. तिसरी गोष्ट जसं ज्येष्ठांचं आणि लहान मुलांसाठी राहिलं त्यांच्यासाठी पण एक खेळतं वातावरण कसं निर्माण करता येईल वार्डामध्ये प्रभागामधल्या सर्वांसाठी, त्याच्यावरती आपला फोकस राहील. चौथी गोष्ट अशी आली की आरोग्याची समस्या. आरोग्यासाठी कसं आहे, आज महानगरपालिकेचं आपल्या कल्याणपूर्वमध्ये आरोग्य केंद्र नाही आहे, जिथे म्हणजे आरोग्य जिथं आहेत पण ते पण व्हेंटिलेटरवरती स्वतः आरोग्य केंद्र आहे. तर त्याच्यावरती प्रभागातल्या नागरिकांना किती जास्तीत जास्त फायदा मिळेल त्याच्यासाठी आहेत. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय काय योजना आणायच्यात त्या गोष्टीवरती पण भर टाकला जाईल. असे बरेचसे म्हणजे कामं आहेत, जेवढे कामं करू आपण तेवढे कमीच असतात. पण जे मूलभूत सुविधा आहेत जेणेकरून आहे ना आज मी हक्काने सांगू शकतो की माझा विठ्ठलवाडी, कैलासनगर, खडेगोलवली, आशेले, चिंचपाडा हा प्रभाग माझा आहे हे सर्व गर्वाने सांगतील. तसं काम झालं तर चांगलं वाटेल. क्या बात आहे. खूपच ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या एक नागरिक म्हणून म्हणजे एक उमेदवार म्हणून इच्छा व्यक्त केलेली आहे. पुढचा रिझल्ट काय निकाल लागेल त्याचं खूप लाँग गोष्ट आहे, पण ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. मला वाटतं की बघा, आपण या ठिकाणी फिरलो, विठ्ठलवाडीमध्ये अनेक लोकांच्या समस्या जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या एरियामध्ये सुद्धा जर अशा गोष्टी असतील तर कमेंट नक्कीच करून सांगा, कारण आम्ही त्या एरियातही पोहोचण्याचा प्रयत्न करू. पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.